खोपोलीतील निष्ठावंत शिवसैनिक मंगेश काळोखे यांना करण्यात आलं। या घटनेच्या निषेधार्थ पोयनाड येथे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं नव्हे तर संपूर्ण शिवसेनेवर झालेला हल्ला आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। दोषी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी शहरातून एक पिस्टलसह 6 जिवंत काडतुसे जप्त करून एकाला अटक केली आहे। गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून एका इसमास ताब्यात घेण्यात आलं। अनंत अधिमुलम पाडायची, वय वर्ष 36, राहणार सानपाडा असे या इसमाचे नाव असून त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे। सुधागड तालुक्यातील पाली खोपोली राज्य महामार्गालगत वराड जांभूळपाडा नदीच्या पात्रात एक आढळून आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे। या देहाची ओळख अद्याप पटली नाही। पाली व जांभूळपाडा दूर क्षेत्रातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व देहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी सांगितलंय। पुढील पोलीस तपास सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक शेरेकर यांनी केलंय। पेण तरणखोप येथील समाजसेवक रुपेश म्हात्रे तसेच आदिवासी समाज नेते महादेव ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मनसेत जाहीर प्रवेश केलाय। हा प्रवेश रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण मनसे कार्यालयात पार पडला। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला। यावेळी महिला तालुका अध्यक्ष गौरी पाटील, उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते। नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते पक्ष कार्य तळागाळात पोहोचवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नागोठणे विभागात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू असून आगामी जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। युवा नेते मनोजदादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध गावातील तरुण आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून हे प्रवेश होत असल्याचं सांगण्यात आलंय। एनघर, पंचक्रोशी, नागोठणे शहर, कोंडगाव आणि वणी गावातील कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय। यामुळे नागोठणे विभागात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढली आहे। सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नामलौकिक कमावलेल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या विद्यमाने रायगड आणि सातारा जिल्हा आयोजित माणगाव येथे अल्ताफ दादा धनसे यांच्या भव्य मैदानावर मोफत महापोलीस डेमो भरती 2025 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या भरतीसाठी सुमारे 3200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। या मोफत महापोलीस डेमो भरती 2025 चे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश तांबडे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। पेण तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन कोनायसन्स शाळा परिसरात संपन्न झाले। यामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आनंद शाळा पेण यांच्या 8वीतील विद्यार्थी आर्य नीरज साठे यांनी फूड स्टेप पॉवर जनरेशन हे मॉडेल सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला। जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली आहे। सेंट विल्फ्रेड हायस्कूल शेडूंग येथे जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करत आर्यने तेथेही द्वितीय क्रमांक मिळवलाय। या यशाबद्दल शाळेच्या चेअरमन आसावरी दंडवते, मुख्याध्यापिका माधुरी मानकावळे आणि शिक्षक वृंदांनी त्याचं अभिनंदन केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।